तो आणि के शोभे म्हणे तले निके तरी भोगीजे एक एक काळे केवी हे या क्षेत्राविषयीचे मत सांगत असताना कुणाचं आहे हे क्षेत्र त्यावर अनेक मत मांडण्यात आले। त्यामध्ये आता आपण बघितलंय का मत मांडलं अरे वा हे कुणाचंच नाहीये, हे सहज आपोआप काय जातं घडल्या जातं। तर दुसऱ्याने एकाने मत मांडायला सुरुवात केली अरे मग हे तर कुणाचंच नाही तर काय याचा भोग कसा घेतो आहे का नाही। तुम्ही काळ जर याचा भोग घेतो तर मग हे दुसऱ्याच्या वस्तूवर काळाची सत्ता कशी राहील। ज्या अर्थी काळ याचा उपभोग घेतो त्या अर्थी मग एक काळाचं असं म्हणावं लागेल। तरी याचा मारू दे कदाची आणि वारू सोमती भरू अभिमानिया आहे का नाही। याचा मारू दे खताची पाहतात सगळे ते किती या काळाचा मार सगळे पाहतात किती मोठा वार आहे आणि हे पाहून सुद्धा आपलं मत मांडतात का सोमती भरू का स्वतःच्या मतावर भर देतात अभिमानानं या काळाकडे लक्ष देत नाही। हे जाणून मृत्यू रागेटा शिहाड याचा डर कुठा काय त्याच्या वांजता पुरीजत असे हे जाणून मृत्यू रागेटा। मृत्यू कसा आहे रागेटा उन्मत्त आहे बलवान आहे का सिंहाड याचा दर कुठा काळ रूपी सिंहाची ही काय आहे दरी आहे असा भयान मृत्यू असलेला परी काय कीजे पण काय करावं वांजता पुरीजत असे। महाराज ही या वांजट लोकांची बडबड करणं हे काय पुरं पडणार आहे थांबणार आहे आपल्या स्वबळानं स्वतःच्या बुद्धीच्या बळानं काळाला मानना गेले आणि पण सगळे पाहतात त्याचा मार किती मोठा आहे। महाकल्पापरोती कब घालून अवचिती सत्य लोक भद्र जाती अंगी बाजे महाकल्पापरोती याचा किती मोठा मार आहे महाकल्पापरोती महाकल्पाचे ही काय आहे पलीकडे याचा मार आहे। कवक यानं आपल्या मिठीत घेतलेले आहे। सत्य लोक भद्र जाती अंगी बाजे सत्य लोकांचे हत्ती सुद्धा यानं आपल्या स्वाधीन करून घेतलेले आहे। सत्य लोक सुद्धा यानं सोडलेला नाही म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा सोडलेला नाही। लोकपाल नित्य नव्हे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी ठाती लोकपाल जगाचे मंत्री जे आहेत लोकपाल म्हणजे लोकांचं पालन करणाऱ्याची सत्ता ज्यांच्याकडे आहे असे जगाचे मंत्री ऐका नाही मला दररोजच्या दररोज मोठमोठे दिग्गज यांचे मेळावे समुदाय याच्या तोंडात चालले कोणाच्या काळाच्या स्वर्गीचे आडवे रिगोन ठेवते स्वर्गाच्या अरण्यात राहणारे ते सुद्धा रिगोनी मोडी तिथं सुद्धा घुसला काळ आणि त्यांना सुद्धा काय केलं मोडून टाकलं। याचे नियंगवाते जन्म मृत्यूची करते निर्जीवे होनी भ्रमते जीव मुर्गे आणि स्वर्गातले देव आणले ब्रह्मदेव सत्य लोकातले आणले आणि हे दुसरे आपल्यासारखे यार अंगाचे याचे अंगवाती नुसते याच्या अंगाच्या वाऱ्यानच पडली ती त्यांना याला धक्का लावायची गरज पडली नाही। याचे अंगवाती सामान्य जन्म मृत्यूचे निगरते याच्या अंगाच्या वाऱ्यानच ते जन्म आणि मृत्यूच्या गड्ड्यात जाऊन पडले आणि निर्जीव होऊनी भ्रमते जीव मुर्गे हे जीवरूपी हरण निर्जीव होऊन भ्रमण करतात। निर्जीव म्हणजे परतंत्र स्वसत्ता नाही ना आपल्याला कुठं जन्मायचं कधी मरायचं आपल्या हातात काय जीव मुर्गे न्याहाळी पा केवढा पसरला असे चवडा जो करोनिया माझी वडा आकार गजू न्याहाळी पा काय जरा निहाळून म्हणले केवढा तोंड पसरले चवडा म्हणजे तोंडाचा भाग किती मोठा यानं पसरलाय की करोनिया माझी वडा आकार गजू माझी वडा करोनी सगळा आकार रूपी हत्ती जे आकाराला काही आले आकार ग्राशी याला काय आकाराला जे म्हणून आले ते याच्या तोंडातून वाचलेलं नाही। मनोनी काळाची सत्ता हाची बोलून निरुता ऐशे वाद पंडत होता क्षेत्राला की म्हणून याच्यावर कोणाची सत्ता आहे काळाची सत्ता आहे आणि हे बोलणं खरंय आची बोलून निरुता हे बोलणं याच्यात आता अन्यथा नाही म्हणजे हे काळाच आहे असे अर्जुना या
क्षेत्रालागी वाद, असे वाद वेगळे वेगळे मत आहे. हे माऊली तुम्हाला कसं काय कळालं की हे सगळे अनेक वाद याच्यावर आहे, पण हे तुम्हाला कुठून कळालं? तर माऊली म्हणतायत म्हणजे या लोकांनी वाद केले हे तुमच्यापर्यंत कोण आणलं? तुम्हाला कोण सांगितलं की या लोकांचे असे वाद होते? माऊली म्हणतात त्यात सांगायची काय गरज आहे? हे बहु की विकी ऋषी गेली नेहमीशी पुराणी ये विषयी मतपत्रिका. ह्यो वाद कोण केलाय? ऋषींनी केलाय, आहे का नाही? ऋषींनी वाद केलाय. गुरुवारी राऊत बाबा म्हणतात याच्याविषयी वाद कोण करते? या वेदांताविषयीच्या विषयी ज्याला लेकरं नाही, बाळ नाही, पुरीचे लग्न करायचे नाही, ज्याला सोयाबीन फवारायची नाही, ज्याला काही नाही, मग घरी मागायची बसायचं, मग रिकामपणात वाद असे ते बिचारे करत राहतात. त्यांनी ते केलेलं आहे ऋषींनी. कुठं केलं? नेमशारण्यामध्ये केलं, आहे का नाही? निवांत बसून महाराज एक ऋषी महात्मे हे संत लोक एकही क्षण आपला भगवंताच्या चिंतनाशिवाय जाऊ देत नाही, वाया एक क्षणही वाया जाऊ देत नाही. त्यांनी तिथं केलेलं आहे नेमिषारण्यात. तुम्हाला कसं माहित झालं त्यांनी ते नेमिषारण्यात वाद केले याविषयी? माऊली म्हणतात पुराणे ये विषयी मतपत्रिका. हे पुराणात सगळं लिहून ठेवलंय ना, याच पत्रिका म्हणजे पानं, पुराणात काय झाले सगळं लिहून ठेवलंय. अनुष्टपादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबन मध्ये करीती अजूनही अनुष्टंभादी छंदे. अनुष्टाप छंदात ते काय केलेलं आहे? अनुष्टुप छंदात ते लिहून ठेवलेलं आहे, प्रबंध केलेला आहे विविध प्रकारचा, आहे का नाही? ते पत्रावलंब मध्ये करीती अजूनही. आणि अजूनही ज्याच्या त्याच्या पुराणाचा गर्व मिरवणारे लोक आहेत. प्रत्येक प्रत्येक जे मत आहे या मताचे लोक अद्यापही त्याचा ते गर्व काय करत राहतात? मिरवत राहतात, आहे का नाही? वेदीचे बृहत्साम सूत्र जे देखणेपणे पवित्र दया ही क्षेत्रने. वेदामध्ये बृहत्साम नावाचं जे सूत्र आहे ते या सृष्टीला बघण्याकरता अतिशय डोळस आहे, पवित्र आहे. माऊली म्हणतात पण त्यालाही या क्षेत्राचा महिमा पुरेपूर कळालेला नाही. अनेक ही बहुती महाकवी हेतू म्हणती या लागे मती वेचिल्या. अनेक बुद्धिमानांनी विद्वानांनी, आहे का नाही, हेतू म्हणती म्हणजे तर्कानं संपन्न असलेले यांनी आपल्या बुद्ध्या इथं खर्च केलेले आहेत. परी आयसे हे एवढे की अमुक याचे पुढे हे कोणाही वरपडे व्हायचे ना. पण हे एवढंच आहे, अमक्याच आहे, याच्यावर कोणाची सत्ता आहे हे असं यथार्थ याची माहिती अद्याप कोणालाही झालेली नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगू तैसे साध्यम तुगा. आता हे क्षेत्र कसं आहे, कसं तयार झालेलं आहे, साध्यम तू सांगू म्हणजे आधीपासून ते अंतापर्यंत सर्वच्या सर्व तुम्हाला मी सांगतो. महाभूतान्यंकारो बुद्धिरव्यक्तयेवच मेवच इंद्रियाणि दशेकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा देश सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन स्वीकार मुदाहृतम्. तरी महाभूत पंचको आणि अहंकार एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा. आता हे 36 तत्वाचं काय केलेलं आहे? मांडलेलं आहे. महाभूत पंचको, पंचमहाभूत, आहे का नाही? 5 काय आहे? महाभूत. आणि अहंकार 5 आणि 6, बुद्धी अव्यक्त किती झाले? 8 आणि दशक इंद्रियाचा 10 इंद्रिय, 8 आणि 10 18, मन 19, विषयाचा दशक 10 विषय, 19 आणि 10 29, आहे का नाही? सुख 30, दुःख 31, द्वेष 32, संघात इच्छा चेतना 35 आणि धृती 36, आहे का नाही? एवं क्षेत्र व्यक्ती सांगितलेली तुझ प्रती आगतीची. हे 36 तत्व काय सांगितले. आता हे सुख काय, दुःख काय, मन काय, अहंकार काय, बुद्धी काय, अव्यक्त काय, विषय काय, कोणते इंद्रिय काय, त्या सगळ्याचं वर्णन माऊली ज्ञानोबराने इथून पुढे आता केलेलं आहे, आहे का नाही? आता यात काय केले माऊलीने? जे एक आहे त्याचा विस्तार केलाय आणि जो मेळ आहे आता दशक इंद्रियाचा, विषयाचा दशक, तर याचे फक्त काय सांगितलेले आहे? नाव सांगितले. आता महाभूते कवनी
कवन विषो कैशी करणे, हे वेगळालेपणे एक एक सांगू. आता महाभूत काय, इंद्रिय काय, विषय काय, या सगळ्याचं मी विस्तारानं माऊली म्हणले वर्णन करून सांगतोय. तरी पृथ्वी आप तेज वायू योम ये तुझ सांगितली भूज महाभूती पांचे. पृथ्वी आप तेज वायू आणि व्योम आकाश आहे का नाही, हे पंच काय आहेत, महाभूत आहेत. यांचे नावच सांगितले. आणि जागत ये दशे स्वप्नाला पाले असे ना तरी अवश्य चंद्र गुरुडू गुडू. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात. आता अहंकार सांगतात. अहंकार म्हणजे काय, जागत ये दशे स्वप्नाला पाले असे. माणूस ज्यावेळेला जागा असतो त्यावेळेला स्वप्न असतंच, पण ते स्वप्न काय असतं, लपलेलं असतं आहे का नाही. ना तरी अवश्य चंद्र गुरु, अमावस्याला चंद्र नसतो का, असतो, पण आपल्याला दिसत नाही, गुप्त रूपानं असतो, आपल्याला दिसत नाही. नाना अप्रौढ बालके तारुण्य राये ठोके कान फुलता कळे की आमोद जैसा. अप्रौढ बालके, तारुण्यात ज्यावेळेला लेकरू येत नाही, लहान असतं त्यावेळेला तारुण्य त्यात असतंच, पण ते तारुण्य काय असतं, ठोकी म्हणजे त्याच्यात लपलेलं असतं नाही का नाही. कान फुलता कळी की आमोदो जैसा, किंवा फुलाची कळी उमलण्याच्या अगोदरही त्यात सुगंध असतो. किंबहुना काष्टी वन्नी जेवी कीर्ती देवी प्रकृतीच्या पोटी गोष्टी जो असे. हर काय सांगू अर्जुना, काष्टी वन्नी जेवी, लाकडात अग्नी काय होतो, असतोच, पण तो घर्षण झाल्यावर काय होतो, प्रगट होतो. असल्याशिवाय प्रगट होत नाही, असतोच. वन्नी जेवी कीर्ती देवी, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटामध्ये जो गुप्त रूपानं असतो, गुप्त रूपानं असतो. मग कधी प्रगट होतो, वाटच पाहतो तो प्रगट होण्याची. माऊलीने दृष्टांत दिला. जैसा जिरो धातू गतू अपत्याचे मेष पाहतो, मग झाली आतो बाहेर व्यापी. माणसाच्या अंगात ताप असतोच, फक्त तो ताप याची वाट पाहतो की हा हिवाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम कधी खातो, म्हणजे अपत्य कधी होतं याच्याकडून. भांडार असतातच रोग सगळे शरीरात, पण त्याच्या विरोधातलं त्याला मिळालं सहकार्य की मग तो काय होतो, त्याला अनुकूल, म्हणजे शरीराच्या विरोधातलं आणि रोगाला अनुकूल आहे का नाही. मग माणूस म्हणतो पाहुण्याच्या इथे गेलो ना, आग्रहानं जरा ते आंबट खाण्यात आलं आणि तिथून पुढे काय झालं, सुरू झालं. अपत्याची वाटच पाहत असतो तो, अपत्य कधी येतं म्हणजे आपल्या हिशोबातलं कधी, आणि मग तसं त्याच्या योग्य त्याला मिळालं, झाली आतून बाहेर व्यापी. आतला काय करतो, बाहेर सुद्धा सगळ्या अंगाला तापमान काय होतो, दिसायला लागतो, बाहेर बाहेर येतो तो. तैसी पाचा ही गाठी पडे जय दे अहंकार उघडे, जय नाचवीच उघडे तो अहंकार उगा. त्याप्रमाणे तो प्रकृतीच्या पोटामध्ये असतो, पण पाचाही गाठी पडे, पाचाची गाठ पडली म्हणजे पंचमहाभूत काय झाले, एका जागी आले. पहिले अकृत पंच काय काय म्हणतात त्याला, पंचमहाभूत ऐका नाही, वेगळे असतात, त्यात पंचीकरण होतं. एकेकाचे 5-5 गुण आहेत, ते 5 गुण मिळून 5-5 25, आणि 25 गुण ते एकमेकाचे देतात. हे एकाशिवाय एकाचं चालत नाही. याच्यावर वक्ते बाबा उदाहरण सांगायचे पंचीकरण सांगत असताना. ते म्हणले 5 जणांकडे 5-5 रुपये चिल्लर, 5-5 रुपये, आणि मग यानं काय केलं, आपला स्वतःचा 1 रुपया आपल्याकडे ठेवला आणि आपले 4 रुपये चौघाला वाटून दिले. आपले 4 रुपये काय केले, चौघांना वाटून दिले. आता त्यातल्या पुन्हा दुसऱ्याने 1 रुपया आपला आपल्याकडे ठेवला आणि 4 रुपये चौघांना. 5 जणांनी काय केलं, प्रत्येकाला 5-5 रुपये वाटले. आता वाटल्यामुळे 5-5 रुपये होते पहिले, आता ही सगळ्याजवळ काय झाले, 5-5 रुपये झाले, पण आपला एकच आणि 4 दुसऱ्याचे, असे 5 झाले. प्रत्येकाकडे 5च झाले, पण आपला एकच आणि दुसऱ्याचे 4. म्हणजे त्या 4च्या आधारावर हा चाललाय, आणि याच्या 4च्या याच्या आधारावर काय चालले 4, म्हणजे असं याला म्हणले पंचीकरण आहे का नाही. असं मिसळवले सगळ्या, आणि मग ते स्थूल झाले. 25 मेळा 25चा 36 तत्वाचा कुळारी, अशा प्रकारे. आणि मग त्याचं पंचीकरण झालं, आणि मग ज्या वेळेला ते पंचीकरण होतं आणि मला सृष्टीच्या विस्ताराला काय होतो, आरंभ होतो, त्या वेळेला
देह ज्या वेळेला पाताची गाठ पडली की देह घडायला लागतो, आहे का नाही? आणि ज्या वेळेला देह घडतो त्या वेळेला देहाकारू उघडे, ज्या वेळेला देहाचा आकार घडतो तरी नाचवी चौकड येतो अहंकार उगा. तोपर्यंत तो देह घडत नाही तोपर्यंत काहीच करत नाही, तर करताच येत नाही. देह घडला रे, घडला की लगेच तो जसा तो आंबट चिंबट खाल्लं की ताप बाहेर आलाच, तसा देह घडला की तो आलाच. आणि येऊन काय करतो, चहूकडे नाचवी. चहूकड काय करतो, तो त्या देहाला नाचवतो नाचवतो नाचवतो, एका जागी बसून देत नाही. नवले महाराज अहंकाराचं माऊली म्हणतात, नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञान्या पाठी, सज्ञानाचे ध्रुव्य कंठे नाना संकटी. नवले अहंकाराचं अज्ञानाच्या पाठी लगेच लागत नाही असं नाही, पण विशेष लागत नाही. विशेष न लगे त्याच्या मागे असतो, पण कधी एखाद्या वेळेला उफाळून येतो. पण याचा अहंकार सतत काय होत राहतो, जागता पहारा. ज्ञानाचा अहंकार म्हणजे जागता पहारा. तुकोबाराय म्हणतात, मी देव शोधायला निघालो, अनेक ठिकाणी कुठंच मला देव भेटला नाही. मला वाटलं चला ज्ञानी लोकांच्या घरी अशी ज्ञानियाचे घरी चोजविता देव, तेथे अहम भाव पाठी लागे. दारातच कुत्र माग लागलं. अहंकाराचं तिथं देव तर काय भेटला नाही, पण दारातल्या पुत्र्यानंच मला आज जाऊ दिलं. अज्ञान मला सज्ञानाचे मोठे कंठी कंठालच करत. आणि मग नाना संकटी नाचवी, नाना प्रकारच्या संकटात नाचवत. अशा प्रकारचा जो अहंकार, तो अहंकार. आता बुद्धीचं वर्णन करतात. बुद्धी म्हणजे काय, आता बुद्धी जे म्हणजे त्या विषयाची मी जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगू. आता बुद्धी काय आहे, बुद्धी काय स्वरूप, काय तिचं कार्य काय, ते माऊली सांगतायत. मी सांगत नाही, माऊली म्हणतात यदुराजे बोलले. यादवांचा राजा असलेले भगवान कृष्ण काय केले ते बोलले. ऐका मी सांगतोय. तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिय वृत्तीचे निमेळे, विभांडोनी यती पाळे विषयाचे. कंदर्पाचे निबळे, इच्छेच्या बळाने. अगोदर इच्छा होती, आवडीची वृत्ती किरीटी आधी मनोनीची कुठे, अगोदर इच्छा होती, प्रबळ इच्छा झाली. मला सामान्य इच्छा इंद्रियाला कामाला लावित नाही. सामान्य इच्छा जायला पाहिजे होता राव, पाहून याच्या लागणार, पण हो का नाही. इच्छा तर व्हायली, पण बलवान इच्छा नाही, अशी दृढ इच्छा नाही, आहे का नाही? पण ज्या वेळेला त्या इच्छेचं रूप कामात होतं, काय म्हणलंय, कंदर्पाचे बळे, बळानं, कामाच्या बळानं म्हणजे इच्छेच्या बळा बलवान इच्छा झाली की मग काय होतं, इंद्रियाचे मेळे. हे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय काय लागतात, कामाला लागतात. कर्मेंद्रिय कर्म करतात, ज्ञानेंद्रिय त्याचं ज्ञान करून घेतात, आहे का नाही? आणि मग काय होतं, इंद्रियाच्या सगळ्या मेळानं विभांडून येते पाळे विषयाचे, विषयाचे पाळे विभांडून येते, विषयाचे समुदाय त्याचा सगळा सहारा काढून घेतात. आणि मग तो सार ज्या वेळेला काढून आणला त्या वेळेला हे सुख दुःखा, तो सुख दुःखाचा नागोवा, जेथ उगानो लागे जीवा, तेथ दोहीशी बरवा पाडू जे तरी सुख दुःखाचा नागोवा. त्या विषयापासून मिळालेलं सुख आणि दुःख ते इंद्रिय लुटून आणतात, इंद्रिय लुटूनच आणतात. इंद्रियाला भोग नाही. जेड येते काय भोग भोगणार आहे? इंद्रिय कुठं भोग भोगत असतील? मला इंद्रियां जर भोग भोगला असता तर मेलेल्या माणसाने बी आनंद घेतला असता, कापून टाकल्यावर भोग भोगला असता. इंद्रियाला भोग नाही, इंद्रियाला काय नाही. इंद्रियाला फक्त आपण सांगितलं तितकं काम ते काय करत, मायका नाही का नाही, तर त्याच्या आतली ऊर्जा काय करत राहते. इंद्रियाला काय विचारे ते सांगितलं तेवढं ते लुटून आणतात. हिशोब मालकाजवळ ते म्हणतात, संपला विषय. सुख दुःखाचा नागवा म्हणजे लूट. जे उगानो लागे जीवा, ज्या ठिकाणी सुख दुःखाचा हिशोब होतो, हिशोब होतो म्हणजे त्याचं पुढे माऊलीने वर्णन केलं. हिशोब होतो ते दोहींशी बरवा पाडू जे धरी, तिथं दोन्हीचा जिथं पाड म्हणजे योग्यता जिथं धरल्या जाते, जिथं योग्यता काढल्या जाते. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, काय हे मैळ हे चोख आहे जे निवडी जे. हे सुख आहे हे दुःख आहे, हे पुण्य आहे हे पाप आहे, हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे, असा निवाडा जिथं केला जातो. जे अधमोत्तम सुजे, जे साने तोर बुजे, ज्या पाठी पारखी जे विषय जीवे, जे अधमोत्तम सुजे, जिथं चांगलं आणि वाईट कळतं,
कळतं. साने थोर बुजे, लहान कोण आहे, मोठं कोण आहे, अयोग्य कोण आहे, योग्य कोण आहे, हे जिला कळतं. जिया पादिठी पारखी जे विषयो जीवे, जिच्या दृष्टीनं जीव विषयाची काय करतो, पारख करतो, आहे का नाही, विषयाची पारख करतो. अशी ती बुद्धी आहे. ती काय आहे, ती बुद्धीची हिशोब करते सगळा, योग्य काय आणि अयोग्य काय. योग्य आणि अयोग्याची जर बुद्धी विचार करत असेल, योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार कोण करतोय, बुद्धीच करते. हे योग्य आहे, हे करायला योग्य आहे, आणि हे अकरणीय आहे, अशी जर बुद्धी हिशोब करत असेल तर बुद्धी सगळे जवळच आहे का नाही. मग सगळे योग्य आणि अयोग्य का कळत नाही. बुद्धी तर सगळ्या जवळच आहे का नाही. आणि बुद्धीचं जर काम असेल योग्य अयोग्य, सुख दुःख, मेळ चूक, आहे का नाही, शुद्ध अशुद्ध, हे जर बुद्धीचं कार्य असेल तर मग बुद्धी सगळी योग्य निर्णय का करत नाही. तर त्याचं कारण आहे बुद्धी सामान्य रूपाने विचार करून चालत नाही, पुन्हा त्या बुद्धीत 3 प्रकार केले. भगवंतानेच केले ते गीतेमध्ये 18व्या अध्यायात. राजस, तामस आणि सात्विक 3 प्रकार केले. सात्विक बुद्धी असेल तर भजन करणं योग्य समजेल, तामस बुद्धी असेल तर धन कमवणं योग्य समजेल, आणि रजोगुणी बुद्धी असेल तर धन कमवणं योग्य समजेल, आणि तामस बुद्धी असेल तर उन्मत्तपणा योग्य समजेल. बरोबर आहे का नाही. आता जी काय कोणती बुद्धी कशाला योग्य समजते त्याचं 18व्या अध्यायात वर्णन आलंय. जरी म्हणत बुद्धी हा सामान्य शब्द घेऊन चालत नाही, ती कोणत्या गुणातली, या बुद्धीत कोणता गुण आहे का नाही. म्हणून सत्व वाढवा, सत्व वाढवा, सत्व वाढवा असं जे सांगितलं जातं. म्हणता चालत नसतं मला तुकोबारांना बुद्धी एक असते की दुर्बुद्धी ते म्हणा कदानुपदो नारायणा. दुर्बुद्धी नको म्हणजे तामसी राजसी नको, सात्विक पाहिजे. सेनी बुद्धी, मेनी बुद्धी, आहे का नाही. बुद्धीचे काय येतात प्रकार आहे. पुन्हा त्यात मंद बुद्धी, तीव्र बुद्धीचे प्रकार आले. जनावरांच्या ठिकाणी बुद्धी आहे पण मंद आहे, कळत नाही त्यांना असं नाही, पण लगेच आता कळत नाही का. ढोराला पागवतो मी, हिरवा चारा टाका माळला, ते कोणतं खाते, कळत नाही का त्याला, कळत आहे पण एवढं कळत नाही, आहे का नाही. खाण्याचं कळतं एवढं जास्त मंद बुद्धी आहे. ती बुद्धी आहे पण ती काय आहे, मंद बुद्धी आहे का नाही. जिच्याकडून योग्य अयोग्य पारखल्या जातं. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, जे तेज तत्वाची आदी सगळ्या ज्ञानेंद्रियाची जी मूळ आहे, ज्ञानेंद्रियाची जी काय आहे मूळ आहे, सत्वगुणाची जी वाढ करते अशी जी बुद्धी आहे, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. जे महाराज पहा बुद्धीचं कार्य किती मोठं आहे. बुद्धी जर सात्विक असेल तर आत्मया जीवाची संधी वसवित असे. आत्मा आणि याचा जीवाचा संबंध दाखवून कोण देते, बुद्धी देते. बुद्धीचे वैभव अन्य नाही. दुसरं मला वैभवशाली बुद्धी जर असा ज्या बुद्धीनं काय दाखवून दे आहे पावर तिच्या, हा संबंध दाखवून ती काय करते, देते. अर्जुना ते गादान बुद्धी तो संपूर्ण आता ऐके ओळखण अव्यक्ताची. अर्जुना अशी जी आहे ती बुद्धी आहे. आता अव्यक्त काय आहे ते अव्यक्त आहे. असंख्याची सिद्धांती प्रकृती जे महामती तेच येत प्रस्तुती अव्यक्तला. सांख्य शास्त्रामध्ये सांख्य शास्त्राच्या सिद्धांतात जिला प्रकृती म्हटलंय तिला तिथे काय म्हटलंय, अव्यक्त. तिला अनेक नाव आहेत मला ऐका नाही, पण वेगळ्या कार्याहून तिला वेगळे काय पडलेले आहेत. माया हे तिचंच नाव आहे, प्रकृती हे तिचंच नाव आहे. आता इथं अव्यक्त हे तिला म्हटलंय. प्रकर्षेन कृती म्हणून ती प्रकृती, प्रकर्षानं कर्म करत राहते म्हणून तिला काय म्हटलंय, प्रकृती म्हटलंय. आणि सांख्य योग मध्ये प्रकृती परसविले तुते ऐशी दोही परी जेथे विवंचली. सांख्य योगाचं मत सांगत असताना तुला प्रकृती म्हणून जे सांगितली तीच तू इथं काय अव्यक्त आहे असं समज. ऐशी दोही परी जेथे विवंचली. 2 प्रकारची प्रकृती मी तुला 7व्या अध्यायात सांगितली, परा प्रकृती आणि अपरा प्रकृती. बरोबर आहे का नाही. तेथ तुझी जे जीवदशा ते नाव विरेशा येत अव्यक्त ऐसा पर्याय वा. सांगू का, जिला जीवदशा म्हणतात तीच इथं अव्यक्त, तीच प्रकृती, तेच अव्यक्त असा पर्यायी शब्द आहे. तरी पहारी रजनी तारालोपती गगनी का हरपे अस्तमानी भूतक्रिया. पहाडी रजनी आता अव्यक्त सांगताय. पहाडी रजनी
तारा लोपती गगनी पाहालेया पाहालया पाहालया म्हणजे उजडलं. सूर्य निघाला की काय होतं? रजनी लोपती रात्र जाते आणि तारा लोपती चांदणे काय होत जातात? निघून जातात, लोपून जातात. का? अर्पे अस्तमानी भूत क्रिया. सूर्य मावळला की सगळ्या जीवमात्राच्या क्रिया काय होतात? हरपून जातात, झोपतात बिचारे सगळे, आहे का नाही? ना तरी देहो गेली या पाठी देहाधिक किरटी उपाधी लय पोटी कृत कर्माच्या. देहो गेली या पाठी, आपला देह संपला. देह काय झाला? संपला. की देहाधिक किरटी उपाधी लपी, देहाच्या सगळ्या क्रिया काय होऊन जातात? बंद होऊन जातात, आहे का नाही? आणि आपण जे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं कुठपर्यंत असतंय सगळं? देहात आहे तोपर्यंत. एकदा देह पडला की सगळं काय होऊन जातं? संपून जातं, आहे का नाही? संपून जातं. आणि मग काय होतं? त्याचं जे कृतकर्म आहे, कृतकर्म म्हणजे केलेलं कर्म, ते कुठं जातं? जळून जातं. ते आपण जर पेटून देतो मसन वाटत तिथं, ते काय राहत आहे? थोडंच पडून गेली या भिंती. चित्राची केवळ वय माती. कर्म काय होतं? सदाशिव जळून जात. मग जळून गेला असतं तर भारी काम झालं असतं. पुन्हा राग झाली असती सगळे, की ते जळत नाही. मग हे काय होतं? महाराज बीज मुद्र्या धोके तर समजत का वस्त्रुपण तंतू दशेरा आहे. बीज मुद्रे आत थोके तरू समजत. बीजामध्ये सगळं झाड तयार असतं आधीच. सूक्ष्म रूपानं ते काय असतं? तयार असतं. तयार. तसं आपलं कर्म सूक्ष्म रूपानं या अव्यक्तामध्ये काय होतं? तयारच असतं. ते फक्त वाटत पाहता पाणी जमिनी मिळायची. आडमोडी बीज बीज मोडे झाडे सामाय जात राहत. ऐशेनी कोडी एक जाय परी न नशिले जाती. वट्यावधी कल्प जाते पण त्याची जात नष्ट होत नाही. हे झालं की ते, जे झालं की ते. तसे सांडून या स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होणी जेते. तसं स्थूल धर्म सांडून म्हणजे देह स्थूळ आहे आणि स्थूळाचे धर्म संपले. देह संपला, स्थूळाचे धर्म संपले. महाभूते या देहातले पंच महाभूत, ऐका नाही? आणि सगळे ज्याच्या त्याच्या भूतग्रामाला लया जाती. ज्याच्या त्याच्या गावाला काय होतात? निघून जातात. भूत ज्याच्या त्या स्वरूपात होतात, लया जाती. आणि त्या ठिकाणी तिथं सगळं कृत कर्म जिथं सूक्ष्म होऊन राहत. अर्जुना तया नाव अव्यक्त हे जाणावे. अर्जुना त्याला अव्यक्त असं म्हणतात. आपण मेल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये आपला सूक्ष्म देह जातो. जीवच जातो का? सूक्ष्म देह जातो. म्हणून तर माणसं मग एखादं जर मन ही तेच असतं. किती सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे ना? 17 तत्वाचा आहे सूक्ष्म देह. तिथं पुरात जातो. माणूस म्हणून तो म्हणते की पहिले जन्मात माणूसच असला पाहिजे, वय ढोर नाही. काय कळायला याला काय काय कुत्रे का आम्हाला तुम्ही आपल्या वडीतात सुद्धा दुसऱ्याचं ढोर येऊ घेत नाही. म्हणजे का वडितात नाही. आमचं म्हणते माल काय काय कुत्रे असेल, मालकाच्या अंगाला कोणी नुसतं सहज जरी हात लावला तर ते त्याच्यावर काय करतं? जाऊन जातो. मग त्या कुत्रे करतात काय कळायला? कुत्रे तर सगळेच अरे का भक्ती बाबा म्हणायचे की तू आज्याची. भक्ती बाबा म्हणायचे तू नक्की त्याची पूजा कर. म्हणजे तो कोण आहे? तू आज्याची. बरोबर आहे का? ऐके अर्जुना तया नाव आयुक्त, त्याला आयुक्त म्हणतात. आता ऐके इंद्रिय भेद. आता इंद्रियांचे भेद काय कर ऐक. तरी श्रवण नयन त्वचा ग्रहण रसनीय जाणे ज्ञान करणे पाहिजे. श्रवण इंद्रिय, नेत्रेंद्रिय म्हणजे डोळे, त्वचा, घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय हे 5 काय आहेत? ज्ञानेंद्रिय आहे. ये तत्व मेळा पंके सुख दुःखाची मुखी विखी बुद्धी करिते मुखी पाचे. ये तत्व मेळा पंके या 5 इंद्रियाच्या मेळ्याने सुख दुःखाची विखी विखी सुख दुःखाची वाटाघाट बुद्धी करी. फक्त याच्या तोंडातून घेते आणि याचा सगळा आपण आताच बुद्धीचं कार्य पाहिलं की बुद्धी सगळ्याचा काय करते? याचा हिशोब करते. मग वाचा आणि कर चरण आणि अधोतर पायी हे प्रकार 5 आणि कर्मेंद्रिय 5. ऐका नाही? वाचा कर म्हणजे हात, चरण, पाय, आदोद्वार, ऐका नाही? हात आणि हे पाय म्हणजे
दोन महाराज 5 प्रकार काय आहेत कर्मेंद्रियाचे. कर्मेंद्रिय मणिपती ती जाणे जाते ऐका कैवल्यपती सांगत असेल. कर्मेंद्रिय जे म्हणतात अर्जुना ते याला म्हणतात असं कैवल्याचा पती मालक असलेले भगवान कृष्ण सांगायला लागले. पै प्राणाची अंतरी क्रियाशक्ती जे शरीरी तिची रिगी निगीद्वारी पाची प्राणाची अंतरी प्राणाची आवडती स्त्री जी आहे क्रियाशक्ती जिचं नाव आहे ती क्रियाशक्ती यांच्याच माध्यमातून जाणं येणं काय करते या 5च्या माध्यमातून जाणं येणं करते. एवं नाही करणे सांगितले देव म्हणे परीच आता पुढे म्हणते ऐसे. हे 5 तुला इंद्रिय 10 इंद्रिय तुला अर्जुना सांगितले. आता स्पष्ट तुला उघड करून सांगतो मन काय आहे. मन आता हे महत्वाचं आहे. मनावर आपल्या बऱ्याचशा काय येतं शंका येतं. त्याचे माय बाप कोण ते राहतं कुठं कारण ते सगळं शरीर जरी फाळलं तर सापडत ऑपरेशन करून सगळं शरीर काढून मन सापडत नाही. मग ते कुठं राहतं ते कोणाचं आहे त्याचे माय बाप कोण त्याचं कार्य काय सगळं इथं सांगितलेलं आहे. आता ऐका कुठं राहतं ते जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. इंद्रिय आणि बुद्धी माझारिली संधी मग इंद्रिय आणि बुद्धी याच्या मध्यभागी म्हणजे इंद्रिय अलीकडं बुद्धी पलीकडं आणि ते कुठं राहतं मधात राहत आहे का नाही. म्हणजे इंद्रिय आणि बुद्धी याच्या मधात राहत याचा अर्थ महाराज इंद्रियाचं काम ही क्रिया करणं. इंद्रियाचं काम काय क्रिया करणं आणि बुद्धीचं काम काय आहे निश्चय करणं. निश्चय योग्य वाटत असेल तर त्याच्यावर निश्चयाचा शिक्का मारणं हे बुद्धीचं काम. हे निश्चयही करत नाही हे क्रियाही करत नाही. हे दोघायला डिवचित राहतात मधात दोघायच्या फक्त संकल्प करतो. यानं संकल्प केला की इंद्रिय कामाला इकडे लागतात बुद्धीकडे नेऊन बुद्धी तिकडे कामाला लागते हे काहीच करत नाही. दोघायच्या मधातलं काम करतं फक्त ते दोघायला पेटून द्यायचं काय करतं काम करतं काहीच करत नाही. दोघांच्या मध्यभागी राहतं. कुठं खाली राहतं काय नाही रजोगुणाच्या खांद्यावर बसतंय. कोणाच्या रजोगुणाच्या तळत असे. निळेमा अंबरी काम मृग तृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाव झाले. आणि हे कसं दिसतं कसं आहे हे केवढं खेळ मन आहे का नाही किती फूट उंची वगैरे वगैरे. माऊली म्हणतात खरं असं निळीमा अंबरी. आकाशाचा निळा रंग कसा आहे का दिसतोय आकाशाला निळा आकाशच दिसत नाही ऐका नाही स्थूल नाही दिसत नाही. पण आपली नजर जिथून पुढे पुरत नाही तिथून पुढे आपल्याला काय दिसतं निळसर दिसतं. म्हणून आपण आकाशाला निळ म्हणतो. निळे मांबरी का मृग तृष्णा लहरी ऐका नाही मृग तृष्णा लहरी मृगजलाच्या लाटा फक्त का असतात का दिसतात तैसे वायाची फरारी तसं त्याचा वायाच भाषे भास फरारी म्हणजे भास. आकाश काय निळे न देखत तू हे डोळे देखत नाही का आपण काय निळे आहे का असं मला फरारी भाष याचा व्यर्थ आहे सगळे. आणि शुक्र मग हे तयार कसं झालं दिसत वगैरे काय नाही हे तयार कसं झालं माऊली सांगताय. आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळता 5चा बांधा वायू तत्व दशदा एकाचे झाले. शुक्र शोणिताचा बांधा मिळता ऐका नाही शुक्र शोणिताचा सांदा 5चा बांधा मिळता पंचमहाभूत एकत्र आले. रक्त आणि रेत यांच्या संबंधाने पंचमहाभूताच्या बांध्याचं शरीर तयार झालं. शरीर काय झालं तयार झालं. याचा जन्म कसा झाला याचे मायबाप कोण आहेत ते सांगताय. शरीर तयार झालं आणि मग शरीर तयार काय झालं या शरीरामध्ये एकाच वायूचे 10 वायू झाले. प्रकार किती पडले त्याचे विभाग 10 पडले. वायू तत्व दशधा एकची झाली. एकच वायू पण त्याचे किती प्रकार झाले 10 झाले. प्राण अपान समान उदान व्यान नाग कूर्म देवदत्त धनंजय असे त्याचे काय झाले प्रकार झाले 10 प्रकार झाले. आता 10 प्रकार त्या प्राण मग ते 10 बागीने धर्माच्या खवंगी अधिष्ठिल्या अंग्या फुलाल्या. आणि या देहामध्ये ते वायू ज्याच्या ठिकाणी त्यानं जागा धरलेली आहे ऐका नाही. 5 प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत.
त्यांनी सगळ्यांनी ज्याची त्याची जागा काय केलेली आहे, घेतलेली आहे. पण ते कोणी कंठाच्या ठिकाणी, कोणी नाभीच्या ठिकाणी, कोणी गुदानी शस्त्राच्या ठिकाणी राहून लोटायचं काम करतं, कोणता वायू अन्न जिरवायचं काम करतो. ज्याचे त्याचे काम काय आहे वेगळे वेगळे. आता वायू तत्व एका जागी झालं आहे का नाही, ते तर चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रथाचे बळ धरिले ते तर चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ. आता वायू काय, मला सगळ्यात जर शांत कोण असेल तो वार आहे. एका जागी राहणं पंचमहाभूतापैकी वाऱ्याच काम आहे. तुम्ही नुसतं त्याला बसून द्या, सकाळी संध्याकाळी तिथून जातच नाही. सगळ्यात चंचल कोण आहे पंचमहाभूतात? वायू. वायू वायू आहे की नाही. सगळ्यात वायू काय आहे, चंचल आहे. आणि या देहामध्ये त्याला एका जागी राहावं लागलं. मला जे चप्पल माणूस आहे त्याला एका जागी राहायला जमतंय का? जमत नाही. काय काय खेड्याचे म्हणतात, आता पोरं जर शहरात गेले, शहरात गेले ना, ते म्हणजे बाबा तिथे आम्हाला खायला बोलू दे. माणूस बसतंय याच्या घरी त्याच्या घरी जातंय, काय चाललंय काय नाही. इथं कोणी पाहिलं तर कोणाचं घर लावलेलं, कोणाची घर वापरून म्हणून काय चाललंय तुमचं ओढून टाकल्या जातं. मग काय आहे का नाही, कारण ते याची त्याच्या काय असते सवय असते. वायूची सवय काय आहे, फिरणं. आणि देहामध्ये त्याला काय राहावं लागलं, एका जागी राहावं लागलं. मग ते एका जागी राहिलं, पण मग ते एका जागी आता काय असते दोघं सोबती नाही का नाही. मला ते दोघं तसेच. मग एका दुसरा मला उठ रे चाल रे ते मला जाऊ दे मला यावाच वाटत ना. ते म्हणतो तू वाचतो काय, मग त्याचं ते काय होतं निघून जातं. तसं वायूला चपळपणा म्हणला, चला चला आपल्याला फिरायचंय, आपल्याला हिंडायचंय, आपल्याला फिरायचंय, ते काही येईल तर तिथं काढून टाकलं वायूला. मग त्या वायू चपळत्वानं वायूचा नाद त्याला सोडून चंचलत्व, आणि चंचलत्व त्या वायूतून काय झालं, बाजूला झालं. पण मग जावं कुठं, मनाची निर्मिती कशी झाली ते चाललंय. या वायूला चपळपणा बाजूला झाला. मग त्या चपळपणाने विचार केला की आपण जावं कुठं. मग त्यानं काय केलं, त्या चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ ते एकटंच राहिलं केवळ. आणि मग काय केलं त्यानं, मनोनी रजाचे बळ धरिले त्याने त्या रजोगुणाचं सहकार्य घेतलं. कारण त्याने विचार केला हे तमय आपल्या स्वभावाला जुळत नाही आणि सत्वही जुळत नाही आहे का नाही. आपल्या स्वभावात कोण जुळतंय, रजोगुण तो चंचल आहे का नाही, रजोगुण. आणि मग त्यानं रजाचं बळ घेतलं, दोघांची झाली युती. आणि ती युती म्हणजेच मन, माझी जातीचे मन भेटतो. आता रजोगुण आणि चपळत्व, वायूचं चपळत्व, हे दोघं एका जागी आल्यावर चपळपणा राहील का स्थिरता राहील. म्हणून बहु चंचल चपळ. म्हणून हे मन काय आहे, चंचल आहे. कारण त्याचं कारणच चंचल आहे ना, म्हणून ते काय आहे, चंचल आहे. बरोबर आहे का नाही. धरले त्याने ते बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळी. मग त्यानं जागा शोधली बुद्धीच्या बाहेर. बुद्धीत नाही घुसलं ते, बुद्धीच्या बाहेर. आणि अहंकाराच्या उरावरी अहंकाराच्या छाताडावर बसलं. ऐसा ठाईवरी बळीयावले अशा ठिकाणी ते बलवान झालं. वाया मन हे नाव यरवी कल्पनाची सावयव दया जेली संगे जीव दशा वस्तू. माऊली म्हणतात त्याला मन म्हणणं हे व्यर्थ आहे, त्याला नावच नाही. मन त्याचं नावच नाही, वाया मन. त्याला मन हे नाव देणं हे व्यर्थ आहे. का? कारण नाव देण्याकरता रूप असावं लागतं. रूप लागेल ना, त्याला रूपच नाही, त्याला कशाचं नाव आलंय. यरवी कल्पनाची मूर्तिमंत कल्पना आहे. मन म्हणजे काय, मूर्तिमंत कल्पना. पण महाराज कार्य किती मोठं आहे. दयाजनी संगे जीवदशा वस्तू, त्याच्या संगतीत गेल्यामुळं वस्तू जीवदशा. त्याच्यामुळेच काय झाली आपल्याला आली. जे प्रवृत्ती किती, त्याचं कार्य कसं आहे, जे प्रवृत्तीशी मूळ कामा जायाचे बळ, जे अखंड सोयी छळ अहंकाराशी, जे प्रवृत्तीची सगळ्या प्रवृत्तीला मूळ कोण आहे, हे कर्म करायला हेच मूळ आहे महाराज. कामा जायाचे बळ, सगळ्या इच्छेला बळ देणारं कोण आहे, मनाचे. सगळ्या इच्छा तिथूनच वाढवतात, निर्माण होतात, बळ देतात. जे अखंड स्वे छळ अहंकाराशी, अहंकाराला अखंड ते छळत राहत, टोचणी लावित राहत, आग्रह धरतो. काय कमी आहे का? त्यानं 2 एकर घेतोय, तुला काय जमत नाही का? तर म्हणजे अहंकाराला झोपून देत नाही कोण, मन. असं टोचीचं काढ्या पुराणे आणि उठ चाल, तिथं झोपायला काय झालं तर पाहिजे लोक काय करायचे, चाल. अहंकाराला सारखे काय करीत राहत, टोचण्या लावित राहत, अहंकाराला जाग ठेवतो.
बोलू का पोती चालले चाल अहंकार सारख्या काय लावित राहत प्रज्ञा लावित राहत अखंड सुयेच्छा अहंकारात जे इच्छे ते वाढवे इच्छेला काय करत राहत सतत वाढवत राहत असे ते चढवी अशा चढवत राहत मला ते मिळवायचं ते जे पाठीपूर्वी भयाशी का आणि एक महत्वाचं आहे महाराज भीतीला आपली पाठ जीवाची पाठ सोडूच देत नाही मागच लावून ठेवतो मागच लावून ठेवतो भीती सोडू देत नाही महाराज 10 कोटी गहू झाले आपल्याला 8च कोटी लागतील 2 कोटी शिल्लक गेला नाही मस्त आता झालंय ना मला माणूस आता देवाला सात्विक बुद्धी निर्माण झाली सत्वगुण झाला जाऊ द्या बाबा आता 12 महिन्याचं झालंय आता काय करायचं आता निवांत थोडस काहीतरी ज्ञानेश्वरी वाचू काहीतरी करू आता खायापुरतं मिटलंय ना साधू संतांनी सांगितलंय ना आहारा पुरते अन्नाच्या धन आश्रमाची स्थान कोपी गुहा कोठी चित्ताशी नसावे बंधन वगैरे मस्त आता करू घेतलं का ज्ञानेश्वरी आणि वाचायला बसलं की हे बरोबर तिथं खिंड पाडतं भीती घालतं अरे या वर्षी तरी पण पुढच्या वर्षी पाणी नाही पाडला तर आणि गव्हाण होतंय होय तेल लागतंय मीठ लागतंय चटणी लागते बरं तेलाच्या मिठाच्या चटणीचे पैसे आणले भीती घालतंय का आणि एखादा बिमार पडलं मग ते नाही का आपल्या पाहुणा तिकडे गेल्यानंतर 2-3 लाख रुपये लागले आता सदर आपल्याला एखादा अचानक काय आहे का आला मग म्हणजे काही ना काही भीती सोडू देत नाही भयाची पाठी पुरवी का पाठीमागे जाऊन ठेवतोय भीतीला ते मन लावता मन चिंतिते वैरून ते मनात चिंतन इतकं चिंतन अरे बाबा चालूच ठेवतो काही ना काही आणि बहुतेक करून 90% याच्या भीत्या काय असतात व्यर्थच असतात काही नसतं महाराज व्यर्थच भीत्या असतात पण ती भीती सोडितच नाही भीती मागच लागून ठेवतं भयाची पाठी पुरवेगा द्वेत जेत उठी द्वेत जेत निर्माण होतं अविद्या जेने लाठी अज्ञान ज्याच्यामुळे बळकट होतं इंद्रियाती लोटी विषया माझी आणि इंद्रियाला काय करते ते सारखं विषयात काय करतं ढकलत राहतं संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची संकल्पे सृष्टी एका क्षणात सृष्टी निर्माण करतो आणि दुसऱ्या क्षणात मोडून टाकतो म्हणजे कसं म्हणून मसला होता तिकडं लोणारलं याच्यावर लोणी फाट्यावर नाक्यावर आणि गेलं ते गाडीवाला मला मी गावात काय राहिलं असेल ते मला मी गावात बसला आता बसल्यावर गप बसावं मग बाजूला एक घर बांधणं चाललं मोठा बंगला नाही माझ्याकडे आपल्याजवळ थोडेफार पैसे येतात आपण काय करू घेऊ प्लॉट घेऊ त्याच्या बाजूला आणि याची थोडी चूक झाली याचा दरवाजा असा झाला तसा झाला आपण असं करू तसं करू इकडून रस्ता ठेवू असा बंगला बांधू मग दुसरा मजला काढू तिसरा काढू खड्या भाड्याने देऊ अहो एका कोटीचे 5,000 रुपये म्हणलं तर 50 फळ्याचे किती झाले महिन्याला इतके आमके झाले 2.5 लाख झाले मग ते घेऊ आणि मग त्या पैशावर मग काही राहिलेले काम करू आणि मग असं करू मग तसं करू अहो वावर जरी इकडं 2-3 एकर 2-4 एकर तर तिथं काय भेटायचे त्या वावरात गांजरेच निघायले मला आपल्याला 2.5 लाख रुपये महिन्याला भाडं येईल असं होईल तसं येईल झाली सृष्टी तयार सृष्टी काय झाली तयार सगळा बंगला तयार केला 5, 7, 10 मजली 15 मजली बंगला तयार केला त्यात डोके भाडे जेवढे त्याच्या उचलला आणि ती गाडी आल्यावर मला त्याच्या जाऊ द्या आपली जमीनच भरी येते ना म्हणजे संकल्पीय सृष्टी घडी आणि सवेची विकल्पोनी मोडी लगेच घडतंय आणि लगेच मोडायला दुसरं कोणी नाही आणि घडायलाही उतरंडी उतरी रची पुन्हा रचत राहत पुन्हा उतरत राहत पुन्हा रचत सारखं त्याचं काय राहत मनोरथाच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे जे भुलीचे कुहर जे भ्रांतीचं कोठार आहे खजिना आहे भ्रमाचा भ्रांतीचा वायू तत्वाचे अंतर वायू तत्वाचा अंतर गाभ आहे आणि बुद्धीचे द्वार झाकवले जेणे बुद्धीचा दरवाजा काय केलाय झाकून टाकलाय बुद्धीला सुद्धा योग्य निर्णय करू देत सारखं तिला तुचित राहत ते का किरटी मन या बोला नाही आण आता विषया विधान भेदो अर्जुना त्याला मन 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 असं म्हणतात या बोला नाही आण त्याच्यात काही अन्यथा नाही हे सत्य आहे का नाही दुसरं काही आता मनाविषयी बोलायची गरज नाही काय करायचं मला मन ताब्यात येत नाही पण दुसरा एक उपाय ज्या वेळेला मन जर वाईट चिंतन करायलं विषयाचं चिंतन करायलं काही करायला लागलं
विषय घातक नाही. पुन्हा लक्षात घ्या, विषय घातकच नाही, विषयाचं चिंतन घातक आहे. विषय काय नाही, घातक नाही. विषयाचं काय आहे, चिंतन घातक आहे. विषयाचा भोगही घातक नाही, म्हणजे निषिद्ध नाही बरं. हेच विषय जे आहे त्याचा भोगही घातक नाही, त्याचं चिंतन काय आहे. मला अजिबात विषय नाही, विषयाचं चिंतन आहे. ते माऊली ज्ञानोबा म्हणतात एवढंच विषयाचं चिंतन सगळा नाश करतं. एवढंच विषयाचं चिंतन. जरी विषयाची शंका मनी वस्ते देखा, जरी विषयाची शंका मनी वस्ते देखा, घातू करी आशे खा विवेक दाता. ध्यायते विषयान पुरुष संगास्तेषु भजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो अभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिः भ्रमा, स्मृतिः भ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाई अभिजय संगती, संगे प्रगटी मूर्ती अभिलाषाची जेत कामोपदवाती क्रोधवादीच्या क्रोधवाशी ठेवला. समूहदाने समूहदारी अयोग्य तरी नाशो पावे स्मृती छंदवाती ज्योती आत दैशी कास्तमानी निशी सूर्य तेजाते ग्राशी तैसे स्मृती भ्रंशी प्राणियाची. मग अज्ञानांत केवळ तिने आपले विजय सकळ तेत, मग अज्ञानांत केवळ तिने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. त्याच्यापेक्षा सोपं थोडासा स्फुलिंग बहुत दावाग्नी वाढता इंधनी वाढ. थोडस असलं तरी हृदय जर थोड्या विषयाची चुनूक राहिली तर समजा दुसरा एक मार्ग आहे त्याला तुम्ही करून पहा. 50% जर नाही पहिल्या दिवशी फरक पडला तर ज्यावेळेस मन काही वाईट काही चांगलं काही चिंतन करायला लागलं इतकंच मनात आणायचं, जाऊ दे मन आपलं नाहीच ना, काही चिंतन कर चालतंय आपलं नाही. मला संबंध वाटला की ते त्रासच देत नाही, संबंध तोडू देत नाही. संबंध फक्त मनात इतकंच आणायचं आपलं नाही आपलं. मला तुम्हाला खरं सांगू का, खरं जर चिंतन करायचं असलं ना मनाविषयी, याचा जर संबंध तोडायचा असला आपलं नाही आपलं, तर जास्त काय होतंय ह्या क्रियेत नाही कळत, ते संबंधही कळत नाही, तो तुटलेलाही कळत नाही. इतकं माणूस भारावून जातं की आपण याच्या सोबत वाहत चाललोय हेच लक्षात येत नाही. मुळात आपण मनासोबत वाहत चाललोय हेच मुळात आपल्या काही विवेकाते लक्षातच येत नाही. हे लक्षात काय होत नाही, येत नाही. आपण याच्या संग चाललोय हेच लक्षात येत नाही. मग काय बहुतेक घर लावून घ्यायचं, मोबाईल बंद करायचा, बहुतेक जर घर लावून दुपारच्या वेळेला याच्या वेळेला तुम्ही जर अशी बसली तर कोणी येईल हे होईल. मग दुसरा उपाय सांगतो, अंगावर गोधडे घ्यायचं, सांगायचं अशी झोपी आली मग उठूच नका कोणी, असं उठवायचं नाही, असं अंगावर गोधडे घ्यायचं, नुसतं अंग टाकायचं. अंग टाकलं की हे शरीर पडतंय, हो हे थोडं पडतंय, आणि मग हे चिंतन काय करतंय चालू करते. आणि जसं जसं यानं चिंतन चालू केलं तसं तसंच आपल्या याचा संबंध तोडीत राहायचा. मन आपलं नाही कर जे करायचे, मन आपलं नाही कर जे करायचं ते. एकांतात चिंतन तोडावं लागतं याचं. लोकांतात याचं चिंतनही तुटत नाही, लोकांतात मनही ओळखू येत नाही. इतकं सोपं आहे का? काय लागतंय परमार्थाला? तुकोबा नाही म्हणजे सुखे खावे आनंदाचे चिंतन करावे, चिंतन त्या बापाला होते चिंतन सुखे खाऊन आनंद. अरे तो सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. एक मला संताचा पहिला मुद्दा काय असतो, पामराचा विषय करायचा, विषयीचा साधक करायचा आणि साधकाचा सिद्ध करायचा. मग सगळे प्रमाण पाहणं, साधकाला केलेला उपदेश वेगळा, विषयीला केलेला उपदेश वेगळा, आणि पामराला केलेला उपदेश वेगळा. आपण पामराचाच उपदेश जर जीवनभर सांभाळत बसू, मला शिक्षक जर असेल तर 12वीच्या मुलाला शिक्षण वेगळं, 10वीच्या वेगळं, 5वीच्या वेगळं, पहिलीच्या वेगळं. मग पहिलीवाल्यानं भांडाव, पहिलीवाल्याने विषय घ्यावा, 12वीच्या काय शिक्षण आहे, तू पहिलीच आहे, तुला अजून तिथं जायचं आहे. मला हे जे प्रमाणात आपल्याला संशय येतात याचं हे कारण आहे की पामराचं चिंतन कोणतं. अरे पामराला सांगितलं विधीने सेवन, विषय त्यागाते समान. अरे तू एक काम कर, पैरावैराने विषय भोगू नको, काय कर विधीनं सेवन कर, तुला ते फळ मिळेल. एक एक वाढायचं आहे ना पुढे त्यांना. आपण तेच घेतलं विधीने सेवन आणि विषय त्यागाते समान. वनाम्याच्या काळे खडे मांडविले पाळे, तरी तीची पुढे पुढे काही मग लागली असं पूर्ण झाल्यावर लहानपणी खडे मांडून शिकवलं त्याला.
अर्भकाचेसाठी वगैरे ते सांगितलं ना मला ते झालं लहानपणी मग मोठ्यापणी तसेच खडे मांडितो एक दोन मोजितो असं थोडं जमतंय साधकाला काय चिंतन आहे पाहुनिया झाडे त्याला सुखे खावे आणण्याचा उद्देश त्याचा नाही त्याचा उद्देश आहे पाहुनिया झाडे वरबाळून पालार खाऊन विठ्ठला आळवावे आहे का नाही पुन्हा काय पाहुण्या चिंध्या म्हणून या धागा कुणी ढोंगा आळवावे तू नको याच्या नदीला तू साधक झालाय तू काय कर आता इथून म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम हा विषयीचा उद्देश या साधकाचा थोडाच आहे आता तू विषयी झालाय आता विहित विषय सेवन करायला लागलाय आता एक काम कर कामही करत नाही पण राम राम म्हण त्या साधकाला सांगितलं धडधड लागली त्याला नाही सांगितलं कामामध्ये म्हणजे मला काय म्हणते प्रत्येक ग्रंथात जसा जो अधिकारी अधिकार तैसा दावी याला मार्ग तसा अधिकारी मला काय साह्य ओझे त्यास तैसे देऊ मुंगीवरी भार गजाचे पालन एकदमच पामराला सांगितलं तो थोडा ऐकणार आहे अरे आणि म्हणून ज्याचा त्याचा उद्देश आहे आपण जर आता या आपल्याला जर पुढची पायरी गाठायची असेल तर तेवढे प्रयत्न मग त्याच्यातून काय करावं लागतील चालू ठेवावं लागतील याला एकांतात याचा संबंध तोडला जातो लोकांतात जात नाही एकांतात ज्यावेळेला आपण बसू त्यावेळेला एकांतात लोकांचं चिंतन न करता आपला जर आपण चिंतन करत गेलो तर निश्चित आपलं साधनात काय होतं अग्रेसरता होते आहे का नाही म्हणून याचा मला ते मन आता त्या मनाचं असं स्वरूप सांगितलं आता विषया विधान भेदू आहे की आता विषय 10 काय आहे का आता विषय आहे ते 10 काय सांगतात विषय सांगतात त्याचा विचार आपण उद्याला करूया कुंडली करूया